नमस्कार. सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये गौराईची कथा पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्त्रीचं मन हे नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेले असते. घराची भरभराट व्हावी, घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी नेहमीच ती झटत असते. त्यामुळेच हे सणवार व्रत कैवल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते. तर आपण आता गौराईची कथा पाहणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची परिस्थिती खूप हलाखीची होती. भिक्षा मागून तो आपली उपजीविका भागवत असे. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर त्यांना उपाशीही राहावे लागत असे. पुढं एक दिवशी काय झाले? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. मुलांनी आईला सांगितले की आई आई, आपल्या घरी आपण सुद्धा गौर आणूया. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवायला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे मी गौर आणीन. मुलं तिथून उठली आणि बापाकडे आली. बाबा बाबा, तुम्ही बाजारात जा. वडील विचारतात, का रे बाळांनो? मग मुलं म्हणाली, घावन घातल्याचं सामान आणण्यासाठी, म्हणजे आई गौर आणील. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात त्याला फार दुःख झालं. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट मला पुरविता येत नाही. गरिबापुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं, असं म्हणून तो उठला. त्याने देवाचा धावा केला. तो तळ्याच्या पाळी गेला. आपण आपला जीव द्यावा असा त्याने मनामध्ये निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळही झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं त्याची सर्व हकीकत त्या वृद्ध म्हातारीला सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या त्याला 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला आणि चौकशी केली की या पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून तिने विचारलं. नवऱ्यानं तिला आजी आहेत म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबीला करता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं तिच्या दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्यालाही मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली. सगळ्यांनी पोटभर ती खाल्ली. सगळीजणं आनंदानं झोपी जातात. सकाळ होते. तशीच सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मुला, मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून ती म्हणाली.
घावन घातलं देवाला कर, नाही काही म्हणू नकोस, रडगाणं काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. तो घरात गेला आणि त्याने आपल्या बायकोला हाक मारली. अगं अगं, ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. तो भिक्षा त्याला पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळांना सुद्धा पोटभर जेवायला दिलं. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण त्यावर त्या आजीला म्हणाला, आजी आजी, मी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके तू खुंट पुर. तितक्यांना तू दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन त्यांना हाक मार, म्हणजे त्या येतील. तुझा संपूर्ण गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसंच केलं. गाई म्हशींना हाका मारल्या, त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी त्यांना म्हणाली, मुला मुला, मला आता तू पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं काही प्राप्त झालं. आता मी तुम्हाला पोस्ती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला काहीही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ना, ती मीच. मला आज तू पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय असेल तर तो मला सांगा. गौरीनं मग त्याला सांगितलं, तुला येताना वाळू देईल, ती साऱ्या घरभर तू टाक. हंड्यावरती टाक, मडक्यांवर टाक आणि पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस तर म्हणजे कधी तुला काही कमी पडणार नाही. ब्राह्मणानं बरं असं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपल्यावरती प्रसन्न झाली. पुढे हे व्रत कसे करायचे पुढे याची माहिती सांगितली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 खडे घरी आणावेत. ऊन पाण्यानं ते धुवावेत. ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांनी स्थापना करावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. दुसरे दिवशी घावणगोड व तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवासिनींची ओटी भरावी. त्यांना जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून ओवळण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पाळी, सुफळ संपूर्ण. ही गौराईची कहाणी संपूर्ण झाली. तर आता आपण गौराईंची म्हणजेच महालक्ष्मींची अजून दुसरी एक कथा पाहणार आहोत. पुराणातील आख्यायिकेनुसार ही कथा सांगितलेली आहे. ही कथा श्री विष्णूने श्री अलक्ष्मीला दिलेले 3 वरांवरती आहे. तर पाहूया ही दुसरी कथा. समुद्रमंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी
आणि त्यांची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजेच काय तर येणारे धन म्हणजेच श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणाऱ्या धनातून जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी ही आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर आले होते. अनेक रत्नांबरोबर लक्ष्मीही रत्न निघाले. साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय मी विवाह करणार नाही असा निश्चय श्री महालक्ष्मीने केला होता. असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनामध्ये पळून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी अस्वस्थ म्हणजेच पिंपळाच्या वृक्षाखाली रडत बसली. तेथून श्री विष्णू जात असताना त्यांनी श्री अलक्ष्मीला रडताना पाहिले. तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला 3 वरदान दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस व व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. हा तिला दिलेला विष्णूने पहिला वर होता. दुसरा वर, शनिवारी अस्रस्तास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये. हा दुसरा वर होता. तिला दिलेला तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा हा तिसरा वर होता. तेव्हापासूनच ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. धन्यवाद.